नमस्कार मित्रांनो, कायदा आपला वकील आपला यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे अनुसूचित जाती जमातीमधील एखाद्या व्यक्तीची मालमत्ता किंवा जमीन किंवा जागा किंवा घर जर बेकायदेशीररित्या ताबा मिळवला किंवा त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, अतिक्रमण केलं किंवा त्या मिळकतीमधून त्याला बेदखल करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा होऊ शकतो का? आणि होऊ शकतो तर तो कोणत्या कायद्यान्वये होऊ शकतो? तर याचं उत्तर आहे, जर असं झालं म्हणजे अनुसूचित जाती जमातीतील एखाद्या व्यक्तीची जागा, घर, जमीन, शेतजमीन किंवा मालमत्ता जर कुणी बळकावण्याचा प्रयत्न केला, बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला किंवा त्या व्यक्तीला त्या मालमत्तेमधून बेदखल करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर थेट ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल होतो. म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट म्हणजे SC/ST ॲक्ट 1989 या कायद्याच्या अंतर्गत कलम 3(1)(f), 3(1)(g या कलमाच्या अंतर्गत ही कारवाई होऊ शकते, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीला म्हणजे त्या आरोपीला अटकही केली जाऊ शकते आणि त्याच्यावर कडक कारवाई देखील केली जाऊ शकते. अशा प्रकारची ही कारवाई असते. मित्रांनो, अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना संरक्षण दिलेले आहे, त्यामुळे ॲट्रॉसिटीनुसार हा गुन्हा होऊ शकतो. मित्रांनो, धन्यवाद.